मी आता इथे आलोय पॉम्पेई इटलीमधल्या नगरात आणि महेशदा म्हणजे आमचे महेश एलकुंचवार त्यांचा जो लेख आहे पुन्हा पुन्हा मौनरागमधला तो मला सारखा घुमत होता. आज माझ्या लेखीच्या खरं विशेष तिला यात रस होता म्हणून आम्ही इथे आलोय. पण मला महेशदांचा तो लेख सतत मागे होता. एक अख्खा हा मागे जो दिसतोय हा वेसुवियस पर्वत आणि या वेसुवियस पर्वतातनं मीना प्रभूंच्या पुस्तकात देखील रोमराज्यामध्ये आहे वर्णन की 15 किलोमीटरचा वरती आगीचा लोळ उठला आणि या गावापर्यंत आला आणि हे अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. आता इथे हा फोरम आहे तुम्ही बघताय जो आहे तो अतिशय चांगला हा फोरम आहे आणि त्यावरनं देखील 2000 वर्षांपूर्वी हे गाव काय असेल याचा आपल्याला अंदाज येतो. एक थोडक्यात महेशदा यांच्या लेखाचा एक काही भाग तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. त्यांना खरं तर त्यांची फार आठवण आली मला, त्यामुळे मी लगेच त्यांना इथून नागपूरला फोन केला आणि सांगितलं की म्हटलं तुम्ही जसं म्हणाला तसं मी चढून आलो आणि समोर थेट वेसुवियस दिसलाच तर ऐकवतो. पाऊस हलका पडतोय पण आता समजून घ्या. एका सकाळी उठून कापरीला जावे आणि तिथली ब्ल्यू ग्रोटो पाहावी असे ठरवून नेपल्सला गेलो तर तिथे इतके धुके होते की कापरीची भेट वाया गेली असती. मग मी म्हटलं की आता सरळ सोरेंतुलात जाऊन हॉटेलमध्ये ताणून द्यावी. असणार काय त्या निर्मनुष्य उजाड गावात. पण पुन्हा कधी इकडेचा मंत्रजप मनात आला आणि पॉम्पेईला आलो म्हणजे या गावात आले महेशदा. आजपासून बरोबर 1919 वर्षांपूर्वी वेसुवियस ज्वालामुखीने उकलेल्या लाव्हाबरोबर उडालेल्या गरम राखेखाली आधी व नंतर विस्मृतीत गाडले गेलेले हे 20,000 वस्तीचे त्या काळातले भरभराटातले गाव एका रात्री तिथे होत्याचे नव्हते झाले. बेसावध निद्रिस्त गाव काही क्षणात बेचिराग झाले. गेल्या शतकाच्या अखेरीस टनावारी मलबा काढून या शहराचा बराचसा भाग आता मोकळा केलाय. माणसांनी गजबजलेली शहरे आपण नेहमीच बघतो. निर्मनुष्य शहर मी प्रथम बघणार होतो. आधी दिसला तो वेसुवियसच. म्हणजे मी आता इथे चढून आलो तर तेच मला वाक्य घुमलं की आधी दिसला तो वेसुवियसच. कधीच शांत न होणारा अमर्याद क्रोध हृदयात कसाबसा आवरून तो अजून उभा आहे. तरी त्याच्या मुखाशी संतापाचे ढग तरंगतच होते आणि त्याच्या पायथ्याशी हे पॉम्पेई. एव्हाना धुके अगदी जाऊन स्वच्छ सोनेरी कोवळा सूर्यप्रकाश उधळल्यासारखा पडला होता. आभाळ अगदी निरभ्र निळे चटक होते. मी एक मोठाच उंचवटा चढून पॉम्पेईत प्रवेश केला. थोडं चाललो नाही तर वाऱ्याच्या झुळकीबरोबर एक ओळखीचा चिरपरिचित गंध आला. कसल्या तरी आठवणीने अनामिक हुरहुर लागावी असे का व्हावे. कधीतरी इथेही गजबज असेल. उंच आवाजातील बोलणी असतील, भांडणे असतील, हसणे असेल. हा पहा दगडी बांधणींच्या रस्त्यावरनं रथ धावून तयार झालेल्या चाकोऱ्या स्पष्ट दिसतायत. इथून तरण्या पोरांचे रथ धडधडत जात असताना आयाबाया आपापली पोरं बाळं पटापट उचलून घेत असतील. वृद्ध हताश कौतुकाने काय करावे असा निश्वास सोडत असतील. वयात आलेल्या पोरी नवोढा पाण्याच्या सुरया घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या राहून त्या रथचालकांकडे अनिमिष पाहत असतील. निळ्या डोळ्यांची सुवर्णकांतींची पोरे आपली सोनेरी झुलपे उडवत गावभर उन्हाडत असतील आणि तहान लागली की पाणपोईवर ढसाढसा पाणी पित असतील. कसे सर्व गेले, कसे सगळे जाते. काळ कसे सर्व घडवतो मोडतो असे म्हणत असताच तिथल्या सार्वजनिक स्नानगृहात मी प्रवेश केला. भिंती नीट उभ्या होत्या. त्यावरची विलासी नक्षी आणि चित्रेही शाबूत होती. स्नानाचे गरम आणि थंड पाण्याचे हौद सुस्थितीत होते. आणि याच्या मधोमध एका काचपेटीत ठेवले होते राखेच्या ढिगाऱ्याखाली सापडलेले 2000 वर्षांपूर्वीचे कोळसा झालेले शव. विनाशाचा अचेतन मानवी पुरावा. त्या उजाड निर्मनुष्य स्नानगृहात ते 2000 वर्षांपूर्वीचे कलेवर आणि मी दोघेच एकमेकांसमोर उभे होतो. वारा धावत होता. शांतता गडद वाटत होती. स्नानगृहाबाहेर आल्यावरही मला गावाबाहेर जावेसे वाटेना. या अनुभवानंतर केव्हा एकदा माणसांचा आवाज ऐकतो असे वाटून एकदा धावत एखादा पळत लोकांमध्ये आला असता. पण टुरिस्ट बसचा करणा 2-3दा ऐकूनही माझे पाय तिथेच रेंगाळत राहिले. चुकली बस तर इथल्याच एखाद्या रिकाम्या घरात कुशाल झोपून जाऊ असा काहीसा विचार मनात होता. पण गाईड तणतणत शोधत आली आणि अस्खलित इटालियन इंग्लिशमध्ये त्रागार करू लागली तेव्हा तिथून न बोलता निघालो. गावाच्या वेशीवर आल्यावर वळून पाहिले आणि त्या रस्त्यांना, रिकाम्या घरांना, मागे उभ्या असलेल्या वेसुवियसला मनातच विचारले, पुन्हा कधी.
यानंतर मग त्या लेखात जे आहे ते तुम्ही खुद्द वाचायला हवं की महेश एलकुंचवार पुन्हा सोरिंतोला येतात हॉटेलमध्ये आणि त्यांना पॉम्पेईच्या रस्त्यांवरचं सगळं स्वप्न पडतं. पण नंतर त्यांना जाणवतं की ते त्या स्वप्नात लहान असतात आणि ते पॉम्पेई नव्हतं तर त्यांचं जन्मगाव पारवा होतं. आणि थरथरून ते उठतात, त्यांना धाप लागलेली असते, कपाळ घामाने थपथपलेलं असतं. असा सगळा एक विलक्षण त्यांना नेणिवेच्या आणि जाणीवेच्या पातळीवरचा एक वेगळा अनुभव सीमारेषेवरचा त्यांना येतो. आणि मग त्याच्यानंतर त्या लेखाची जी शेवटची काही वाक्य आहेत ती इतकी विलक्षण आहे तेवढी फक्त तुमच्यासाठी पुन्हा वाचून दाखवणार आहे. त्याच्यात ते म्हणतात की अजूनही पारवे आठवते, पारवे आठवले की आता पॉम्पेईही आठवते. तिथली उजाड घरे, निर्मनुष्य रस्ते, घरांच्या खिंडारामधून भणाणणारा वारा आणि मागे अचल उभा असलेला धूर ओकणारा व्हेसुव्हियस. काय एवढे जळत आहे म्हणून सतत इतका धूर निघतो. पॉम्पेई मधला हा व्हिडिओ घेतलाय माझी धर्मपत्नी डॉक्टर मानसी जावडेकर हिने. आणि मुळात आम्ही पॉम्पेईला जायचं का नाही हाही खरं तर विचार करत होतो, पण माझी सुकन्या आरोही जावडेकर हिने खरं इन्सिस्ट केलं म्हणून आम्ही गेलो आणि एक वेगळा अर्थपूर्ण अनुभव आला. आणि आपले लाडके लेखक आणि माझी लाडकी व्यक्ती महेश एलकुंचवार ही तिथे भेटली. परतीच्या वाटेवर असा रेल्वेतनं जाताना शेजारी समुद्र होता आणि मनात पॉम्पेई होतं, पारवा होतं आणि पुणे देखील होतं.